कोल्हापूरसह राज्यात लोकसभेच्या 14 जागा लढवण्याची घोषणा सैनिक समाज पार्टीनं कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना केली। माजी सैनिकांच्या कल्याणासाठी हा पक्ष निवडणूक रिंगणात स्वबळावर उतरणार असल्याची माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजीराव चव्हाण आणि बी.टी. पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली। लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यापासून सर्वच लहान मोठे राजकीय पक्ष आणि विविध संघटना निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारी करत आहेत। त्यामध्ये सैनिक समाज पार्टी या संघटनेचाही समावेश आहे। माजी सैनिक आणि त्यांच्या परिवारासाठी ही संघटना गेली 5 वर्ष कार्यरत आहे। माजी सैनिकांना घरफाळा माफ होण्यासाठी या संघटनेनं प्रयत्न केले आहेत। या पार्श्वभूमीवर ही संघटना आता लोकसभा निवडणुकीत आपलं अस्तित्व आजमावून पाहणार आहे। कोल्हापूरसह राज्यातील लोकसभेच्या 14 जागा स्वबळावर लढवणार आहे, अशी माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजीराव चव्हाण आणि बी.टी. पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली। कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून बसगोंडा पाटील यांची उमेदवारी सुद्धा यावेळी जाहीर करण्यात आली। पत्रकार परिषदेला स्मिता पाटील, विजय पाटील, माधवी पाटील, धोंडीराम हळदकर, जयराम पाटील, मुरलीधर देसाई, अक्षय साठे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते।